एकीकडे दिवाळी दारात उभी आहे, घरी सण साजरा करायचा आहे आणि दुसरीकडं येणारा हंगाम म्हणजे रब्बीसाठी निविष्ठा म्हणून बी-बियाणं असेल, खतं असतील, यासाठी पैशाची जुळवाजुळव करणं आहे. अशा या दुतर्फी संकटाला सामोरं जाण्यासाठी शेतकऱ्याला नाईलाजानं का होईना, त्याचा जो काही माल आहे, तो बाजारात नेऊन विकण्याशिवाय पर्याय नाही आहे. परंतु याच नाईलाजाचा फायदा व्यापारी घेतोय. मग आता या संकटातून शेतकऱ्याला कोण आणि कसं बाहेर काढणार? कारण शेतपीक गेलं, शेतजमिनी खरडून गेल्या, घराची पडझड झाली. सरकारनं पत्रकार परिषदी घेतल्या, जी-आर काढले, इतके कोटी, तितके कोटी मदत ही जाहीर केली. परंतु तुरळक शेतकऱ्यांना वगळता अद्यापही शेतकऱ्यांच्या हातात आणि खात्यात एकही रुपया छलकला नाही. मग अशातच आता शेतकऱ्याला आस लागली आहे, ती म्हणजे भावांतर योजनेची. मग नेमकं हे भावांतर योजना काय आहे? हमी भावला शेतकरी का टाळाटाळ करतोय आणि भावांतरची मागणी का करतोय? याच भावांतर योजनेमध्ये सरकारचा फायदा कसा लपलेला आहे? या सगळ्या गोष्टीची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवरती जर प्रथम असाल तर माझी तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सरकारी योजनेबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला एकत्र उपलब्ध होतील. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रहो, खरीप 2025 हे संकट शेतकऱ्यांसाठी ना भूतो ना भविष्य आहे. विशेषतः मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी असं संकट कधीच पाहिलं नव्हतं. परंतु त्यामुळं पिकं गेली, बहुतांश शेतकऱ्यांची पिकंही वाहून गेली. परंतु ज्यांना कुणाला उत्पन्न मिळालंय त्यामध्ये त्याचा जो उत्पन्नाचा दर्जा आहे तो कमी आहे आणि जे काही दर्जाचं पीक त्याच्याकडे उपलब्ध आहे त्याला बाजारात कवडी मोलची किंमत राहिलेली नाहीये. मग आता अशातच शेतकऱ्याला त्याच्या जे काही गरजा भागवायच्या असतील, त्याचा सण साजरा करायचा, त्याच्या मुलाबाळाच्या शिक्षणाचा खर्च आहे, त्याचं दिनचर्या आहे किंवा येणाऱ्या हंगामासाठी त्याला लागणाऱ्या निविष्ठ्याची गरज आहे, त्यासाठी शेतकरी नाईलाजानं उत्पादन जे आहे ते बाजारात विकून पाहतोय. परंतु त्याला जो काही भाव मिळतोय हा आधारभूत किंमत जी मिनिमम सपोर्ट प्राइस MSP आहे त्यापेक्षाही खूप कमी भावात ही सोयाबीन मागील 8 ते 15 दिवसापासून विकलं जाते आणि याचा भाव वाढेल याची कसलीच आशा किंवा अपेक्षा शेतकऱ्याला नाही. आता आपण पाहूया नेमकं भावांतर योजना काय आहे. कोणताही हंगाम सुरू होण्याच्या अगोदर सरकारमार्फत त्या त्या पिकाचं, त्या त्या हंगामातल्या पिकाचं हमी भाव हा जाहीर केला जातो. म्हणजेच काय, तर या भावाच्या खाली जर का त्याचं त्या उत्पादनाचं, त्या पिकाचा, त्या उत्पन्नाचा भाव खाली गेला असेल तरी कमीत कमी या भावात तरी का होईना सरकार त्या पीकमालाला खरेदी करेल. आणि सोयाबीनच्या बाबतीत सांगायचं झालं तर जो हमी भाव सरकारने जाहीर केला होता तो 5,386 रुपये इतका होता. परंतु आज आपण पाहतोय मार्केटमध्ये जे सोयाबीनचा दर आहे तो 4,200 आहे. 4,000 ते 4,500 यामध्येच पूर्ण वर्षभर हे भाव खेळत आहे किंवा चढ उतार करत आहे. मग आता भावांतर योजनेअंतर्गत जर एखाद्या शेतकऱ्याने त्याचा शेतमाल हे 4,000 रुपये क्विंटलने विकला असेल तर त्याला भावांतर योजनेअंतर्गत जो काही तफावत किंवा तूट आहे जी 1,386 ची आहे ही इतकीच त्याच्या डायरेक्ट खात्यावरती या योजनेअंतर्गत येऊ शकते. मग त्यामुळेच काय ते शेतकऱ्याला नाईलाजानं आजच्या घडीला माल विकणं गरजेचं आहे. न तोटा न नफा पाहता त्याला पैशाची गरज आहे आणि जर तो आज या भावात, चालू भावात माल विकत असेल आणि त्याला जर भावांतर योजनेची खात्री लागली असेल तर त्याचं नुकसान कुठंच होत नाही. मग तुम्ही म्हणाल की हमी भाव योजना तर चालूच आहे. होय, हमी भाव योजना चालूच आहे, परंतु त्याचेही तुटवडा आहेत, त्याच्याही बऱ्याच काही अडचणी आहेत. कारण आपण पाहतोय की हमी भाव केंद्र अद्यापही सुरू झालेले नाही आहेत. त्यावरती बोर्ड लावलेला आहे, केंद्र अद्यापही सुरू झालेले नाही आहेत. आणि ज्याही वेळेस केंद्र सुरू होईल, नोंदण्या कधी सुरू होतील याची काही शाश्वता नाही आहे. आणि जर का नोंदणी सुरू झाली तर प्रत्येक शेतकऱ्याचा नंबर कधी लागेल याची शाश्वती नाही आहे. बरं, नोंदणी सुरू झाली, नंबरही लागला, तुम्ही हमी भावानं मालही विकला, परंतु त्याचं बिल कधी येईल, कधी खात्यावर येईल, मग ते ऑक्टोबरमध्ये, मग ते नोव्हेंबर महिन्यात येईल, डिसेंबर महिन्यात येईल, जानेवारी, फेब्रुवारी, मार्चही येऊ शकतो. परंतु आज शेतकऱ्याला ज्या घडीला गरज आहे ती म्हणजे फुलना फुलाची पाकळी त्याच्या हातात असण्याची. सण साजरा करायचा असेल किंवा त्याला येणाऱ्या रब्बी हंगामासाठी खतं आणि बी बियाण्यासाठी पैशाची गरज शेतकऱ्याला आज आहे. आणि एकीकडे आपण पाहतोय की शेजारच्या राज्यातच भावांतर योजना 2025 खरीपसाठी लागूही केली आणि शेतकऱ्याला त्याची मदतही झाली. तर मग शेजारचं राज्य करू शकतो तर मग महाराष्ट्रात सोयाबीनसाठी असेल किंवा कापूस आहे जे प्रामुख्याने पीक मानलं जातं त्यासाठी सरकारला या योजनेला राबवण्याचा अडचण काय येऊ शकते. आता दुसरा मुद्दा म्हणजे यामध्ये सरकारचाच फायदा आहे. तो कसा हे जाणून घेऊया. कारण हमी भावामध्ये जर सरकारला सोयाबीन घ्यायचं असेल तर सरकारला पूर्ण पैसे शेतकऱ्याला द्यावे लागतील, जे की 5,386 असतील. आणि ते जे काही शेतमाल विकत घेतलाय त्याला साठवण करण्यासाठी गोडाऊन आला, त्याचा खर्च आला, बारदाण्याचा खर्च आला,
या सगळ्या खर्चाला टाळण्यासाठी केवळ आणि केवळ जी काही तूट रक्कम आहे, म्हणजे जी कुणाची 1386 असेल, कुणाची 4300 ला सोयाबीन गेलं असेल, तर 1086 असेल, तर केवळ आणि केवळ शेतकऱ्याला जर का तेवढीच तूट जर सरकारला भरायची असेल, तर त्याच्या तिजोरीवरचा भारही कमी होणार आहे आणि शेतकऱ्याला जी तुटीची रक्कम आहे ती आज नाही तर उद्या किंवा 1-2 महिन्यानंतर जरी मिळाली, तरी ती थेट डी-बी-टीच्या मार्फत खात्यावरती जमा होणार आहे. तर अशा प्रकारे सरकारलाही आणि शेतकऱ्यालाही भावांतर योजनेचा खरंच फायदा होणार आहे. त्यामुळं माझी विनंती आहे मायबाप सरकारला, माननीय मुख्यमंत्री महोदय असतील किंवा माननीय राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रेयजी भरणे मामा असतील, यांना विनंती आहे की लवकरात लवकर भावांतर योजना जी आहे, ही लागू करण्यात यावी. मित्रांनो, हा केवळ एक व्हिडिओ नाहीये, तर ही राज्यातल्या प्रत्येक सोयाबीन उत्पादन शेतकऱ्याची तळमळ आहे. त्यामुळे माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, की आत्ताच्या आता तातडीनं जो काही हा व्हिडिओ तुम्ही पाहिला तो तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत तुमच्या गावच्या किंवा तालुक्याच्या WhatsApp ग्रुपवर शेअर करा आणि एक चळवळ उभी करूया, ज्यामध्ये की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा, की भावांतर योजना लागू झाली पाहिजे. या चळवळीला आपण सरकार दरबारी मांडू आणि जी भावांतर योजना आहे, या वर्षीसाठी खरीप 2025 साठी लागू करण्यासाठी भाग पाडू. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे आणि तुम्ही या चळवळीमध्ये कमेंटच्या स्वरूपात आणि चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करताल हीच अपेक्षा आणि नम्र विनंती. धन्यवाद.